1931 मध्ये चालू केलं. किती? 1931 मध्ये. आणि 31 ते 34 पर्यंत त्या घराचं काम चाललं राजगृहाचं. आणि 34 मध्ये माता रमाई राजगृहामध्ये राहण्यासाठी आले. 34 मध्ये राहण्यासाठी आले आणि 34 ते 35 27 मे 1935 ला माता रमाईचे निधन झाले. म्हणजे राजगृहामध्ये फक्त माता रमाई 1 वर्ष राहू शकते. 27 मे 1935 ला माता रमाईचे निधन झाले. त्यावेळेस बाबासाहेबांचे वय होते 44 वर्ष 1 महिना 13 दिवस. किती? 44 वर्ष 1 महिना 13 दिवस. आणि रमाईच्या मृत्यूनंतर बाबासाहेब बगरपट्टीचे राहिले 13 वर्ष 1 महिना 12 दिवस. या तारखा तुम्हाला कुठे ऐकायला मिळणार नाही. त्यानंतर 15 एप्रिल 1948 मध्ये दुसरे लग्न झाले माई साहेबांसोबत. त्यांचा संसार चालला 7 वर्ष 3 महिने 12 दिवस. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दीक्षा दिली. आणि त्यानंतर 1 महिना 17 दिवस जिवंत राहिले. आणि 6 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं परिनिर्वाण झालं. जेव्हा माता रमाई आजारी होत्या बाबासाहेबांना तार गेला. बाबासाहेब मायदेशी आले. कारण माता रमाईला ज्यांना टीबी म्हणतो आम्ही ते बिमारी झाली होती. आणि त्याचे किटाणू खूप जास्त फैलले होते. कारण त्यावेळेची अशी कंडिशन होती की स्वतःवर लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता. आणि वेळ होता तर पैसा नव्हता. तर जसा बाबासाहेबांना तार जाते बाबासाहेब आपल्या मायदेशी परत येतात. आणि जसे येतात तार जाते बाबासाहेब आपल्या मायदेशी परत येतात. जसे परत येतात रमाई खाटेवर पडली दिसते. बाबासाहेब धावत येतात. दोन्ही अट्याच्या हातच्या फेकतात. आणि रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतात. रामू, अगं रामजी बाबा गेले पूर्ण घराचा भार तुसायला. जर आज तू सोडून गेली तर हा भिवा फोरका होईल ग रामू. मला सोडून जाऊ नको ग. अगं मी विदेशात असताना गंगाधर मेला तरी तू पत्र लिहितं की साहेब आम्ही फार आनंदात आहोत. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यासावर लक्ष द्या. रामू, आज जर तू सोडून गेली तर हा भिवा फोरका होईल ग. रमाईचं डोकं बाबासाहेबांच्या मांडीवर. बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू. आणि ते अश्रू बाबासाहेबांच्या रमाईच्या चेहऱ्यावर पडत होते. रमाईला असे धरून बाबासाहेब आणि बोलतात रामू मला सोडून नको जाऊ ग. बाबासाहेबची रडत आहे. बाबासाहेबांचे अश्रू रमाईच्या चेहऱ्यावर पडत आहे. रमाई वर बघत आहे आणि रमाई म्हणते की देख सकती हूँ मैं कुछ भी होती हुई. क्या बात है बहना. देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए. देख सकती हूँ मैं अपनी जान जाते हुए. जीते जी अगर मैं नहीं देख सकती अंजलि तो मेरे साहब को रोते हुए. मेरे साहब को रोते हुए. जीते जी नहीं देख सकती हूँ अंजलि मेरे साहब को रोते हुए. तेरे साहब को रोते हुए. रमाईचं डोकं मांडीवर. बाबासाहेब डोळ्यातून बाबासाहेबाच्या खूप अश्रू वाहत आहेत. आणि ते अश्रू रडू नका साहेबा लहान मुलावर.
ज्यांनी रमाईचा त्याग आहे वाचला त्याच्याकडून रमाई ऐकणं होत नाही. रडू नका साहेबा लहान मुलावा, रडू नका साहेबा लहान मुलावा, रडू नका साहेबा लहान मुलावा. भगवत नाही नयनी तुमच्या पाणी, रडू नका साहेबा लहान मुलावा, रडू नका साहेबा लहान मुलावा. माँ कैसी होती है? माँ रमा तेरा दर्जा आसमान से ऊंचा है. वाह बहना, माँ रमा तेरा दर्जा आसमान से ऊंचा है, ममता का हिमालय तेरे कद से नीचा है. क्या बात है. 9 करोड़ों बच्चे कैसे संभाले माँ रमाई ने अपने आंचल में, ये सवाल आज मैंने मेरे माँ से पूछा है. मेरे माँ से पूछा है माँ कैसी होती है? जिनको माँ है उनको एहसास नहीं माँ क्या होती है. जिनको माँ नहीं है उनको पूछिए कि माँ क्या होती है. जिनको माँ बाप है वृद्धाश्रम मध्ये नेऊन आपल्या माय बापाला सोडताय, और जिनको नहीं है उनको पूछिए माँ बाप क्या होते हैं. जब भी मैं घर से निकलती हूँ तो हर कोई मुझे बेटा कहता कि मम्मी मेरे लिए ये लाना, बेटी कहती कि मेरे लिए वो लाना, पर मेरी माँ है मेरे पास. मैं जब भी निकलती हूँ गाड़ी में बैठती हूँ, गाड़ी के पास आती है और मुझे क्या कहती है, माँ ऐसी होती है कि चल भाई प्यार मत करना, वाह बहना, घर के बीच कोई दीवार मत करना. चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना, बंटवारे में चाहे ले ले सारी रियासत, माँ मुझे दे दे इनकार मत करना, इनकार मत करना. माँ सागर वरगट यांच्याकडून 50 रुपयाची भेट आली, खूप खूप धन्यवाद. वंदना ताई यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. मेरी माँ मेरे गाड़ी के पास आके कहती है कि चाची बोले चूड़ी लाना, सहेली बोले कंगन लाना, बहन बोले चप्पल लाना तो कोई बोले झुमके लाना. बहन बोले चप्पल लाना तो कोई बोले झुमके लाना. ये एक मेरी माँ ऐसी है यारो, जो गाड़ी के पास आके कहती है कि बेटी घर लौट कर जल्दी आना, घर लौट कर जल्दी आना. ये होती है माँ. ताली भी वही बजाए जो अपने माँ से प्यार करता है. क्यों? कि मदर डे आता है तो फेसबुक पूरा भरा रहता है, व्हाट्सएप पूरा भरा रहता है, और जो फेसबुक पे 10 पोस्ट डालता है माँ की दुआ, उसके माँ बाप वृद्धाश्रम में जाके पड़े रहते हैं. ऐसे लोग ताली ना बजाए, ऐसे लोग ताली ना बजाए. जो अपने माँ से प्यार करता है, जो अपने बाप से प्यार करता है, वही ताली बजाए, वरना बेफुकी तो ताली नहीं होना मुझे. का साहेबा लहान मुलावा, रडू नका साहेबा लहान मुलावा, रडू नका साहेबा लहान मुलावा. भगवत नाही नयनी तुमच्या पाणी, रडू नका साहेबा लहान मुलावा, रडू नका साहेबा लहान मुलावा, रडू नका साहेबा मिशन इंडिया टीव्हीचे संपादक मिलिंद भाऊ नरांजे. बाप करता है कहता नहीं, और जब बाप समझ में आए तो बाप इस दुनिया में रहता है. मला त्यांनी 500 रुपयाची भेट दिली. माँ डोळ्यातील अश्रू हे बोलतात मजला,
विषय माझ्या फार आवडीचा आहे. प्रत्येक स्टेजला मी गातेच आणि कुठे कुठे जर ऐकणाऱ्या महिला आहे असं मला वाटलं तरच यातील शेरू हे बोलतात भजला सुख ते मिळाले नाही राबू कधी तुझा सुख ते मिळाले नाही राबू कधी तुझला सुख ते मिळाले नाही राबू कधी तुझला. माँ बाप की जगह कोई नहीं ले सकता दुनिया में. एक जंगल में एक मृदुंग वाला मृदुंग बजाता है. एक बकरी का बच्चा मेमना उसके सामने आके खड़ा रहता है. ये रोज मृदुंग बजाता है. मृदुंग मतलब ढोलक की तरह होती है. ये रोज ढोलक मृदुंग बजाता है. वो मेमने का बकरी का बच्चा रोज उसके सामने आके खड़ा रहता है. वो मृदुंग वाला बोलता, अरे बच्चा तुझे इतनी संगीत की समझ है, तुझे मेरा मृदुंग समझता है, मैं क्या गाता हूँ, मैं क्या बजाता हूँ, तुझे समझ में आता है? वो पिल्ला बोलते नहीं, मुझे नहीं समझ में आता सर कि आप क्या बजा रहे हैं. मुझे भी नहीं समझता है सर आप क्या संगीत बजा रहे हैं. मुझे आपके संगीत का कुछ भी नहीं समझता, पर आप जब मृदुंग पे हाथ देते हैं, जब आपका मृदुंग बजता है तो ये बात याद रखिए सर, आपके मृदुंग का जो चमड़ा लगा हुआ है ना वो मेरे माँ का है. जब आप मृदुंग पे हाथ मारते हैं तो वो मेरे कलेजे को लगता है कि मेरे माँ का चमड़ा बज रहा है. इसीलिए मैं रोज आके तुम्हारे सामने खड़ा रहता हूँ सर. मुझे तुम्हारे संगीत का कुछ भी पता नहीं, पर मुझे ये पता है कि ये चमड़ा मेरे माँ का है. सुख ते मिळाले नाही राबू कधी सुख ते मिळाले नाही राबू कधी तुझला सुख ते मिळाले नाही राबू कधी तुझला. नका दुःखी होऊ, नका दुःखी होऊ, जाणते मी कहाणी, रडू नका साहेबा लहान मुलावा. रडू नका साहेबा लहान मुलावा रडू नका साहेबा बाप से बेटे निकल पड़े, जिससे बात करने पत्थर, शीशे से बात करने पत्थर निकल पड़े. जिसने भी दिल दुखाया माँ और बाप का, खुदा की कसम उसके कब्र से कीड़े मकोड़े निकल पड़े, कीड़े मकोड़े निकल पड़े. बोलायचे होते मला खूप तुमच्या संगे, परंतु येईना बोलता आला हा प्रसंग. परंतु येईना बोलता परंतु येईना बोलता भटकते मन हे, भटकते मन हे, आठवणीच्या चराणी, रडू नका साहेबा लहान मुलावा. रडू नका साहेबा लहान मुलावा रडू नका साहेबा लहान मुलावा. बाबासाहेब विदेशात असताना रमाईचे लेकरं 4 दिवसापासून उपाशी. रमाई म्हणते मी उपाशी राहू शकतो, माझ्या लेकरांना उपाशी कसं ठेवू.
शेजारच्या बाया एका मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामाला जातात. ही म्हणते तुम्ही कुठं जाता ग? त्या बाया म्हणतात आम्ही ना एका मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामाला जातो. मी येऊ का ग? 4 दिवस झाले माझे लेकरं उपाशी आहे. हो चल ना. पण रमाई म्हणते दिवसा गेली तर मी कोणाला दिसेल, माझ्या साहेबाची बेइज्जती होईल. रात्री आली तर चालेल का ग? मग रात्री रमाईला त्या बाया कामाला घेऊन जातात. रमाई डोक्यावर पदर घेऊन दरवाजामध्ये एका साईडला उभी राहते. तो मुसलमान फॅक्टरीचा मालक तिच्याकडे पाहते आणि त्या दुसऱ्या बायांना विचारते की ये औरत कौन है, अच्छे घर से लगती है, ऐसा कौन सा दिन आ गया बेचारी पे जो आज मेरी फैक्ट्री में काम पे आई. तेव्हा शेजारी म्हणते सर इनके पति ना बहुत बड़े बैरिस्टर है, 2 साल हो गए सर विदेश गए, अभी तक नहीं आए. बिचारी के बच्चे 4 दिन से भूखे हैं, सर उनको कोई काम दे दीजिए. तेव्हा तो फॅक्टरीचा मालक एक मुसलमान समाजाचा व्यक्ती म्हणतो कि बेटा तू एक खुददार पति की खुददार पत्नी है, मैं तुझे ऐसे पैसे दूंगा तू नहीं लेंगी, लेकिन बेटा आज से ये फैक्ट्री तेरी बाप की समझना, कभी भी काम पे आना, मेहनत करना, मजदूरी लेके जाना, कम से कम तेरे बच्चे भूखे नहीं रहेंगे. विचार करा, एवढ्या मोठ्या महामानवाची पत्नी एका मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामासाठी, कोणासाठी? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. 4 लेकरं रमाईचे मरण पावले, राजरत्न इंदू, रमेश आणि गंगाधर. तरी रमाई बाबासाहेबाला म्हणते की साहेब तुम्ही माझी काळजी करू नका, आम्ही फार आनंदात आहोत. किती मोठा त्याग त्या रमाईचा. एका गोळीसाठी आणि एका इंजेक्शनासाठी रमाईचे लेकरं मेले. तरी रमाईने कधीच साहेबांकडे तक्रार केली नाही. बाबासाहेब पहिली वेळा आपल्या मायदेशी जेव्हा बॅरिस्टर पदवी घेऊन आले, सर्व समाज बाबासाहेबांच्या स्वागताला गेला. रमाईला वाटलं आपण सुद्धा स्वागताला गेलो पाहिजे. बाबासाहेब जसे आपल्या मायदेशी येतात, बॅरिस्टर पदवी घेऊन सर्व समाज बाबासाहेबांच्या स्वागताला जाते. रमाईला वाटते आपण सुद्धा गेलो पाहिजे, पण रमाईपाशी एक चांगली साडी सुद्धा नेसायला नसते. रमाईचे जेठ बळीराम सगळ्यांना नवीन कपडे घेण्यासाठी पैसे देतात, रमाईला पण देतात. रामू तुझ्यासाठी पण एक चांगली साडी घेऊन ये. पण रमाई विचार करते माझं धनी एवढं मोठं बॅरिस्टर या फाटल्या दरीवर झोपतील का, म्हणून त्या पैशाने बाबासाहेबाला एक झोपण्यासाठी गादी आणि पाट जेवण्यासाठी एक धोतर घेऊन येते. मग विचार करते फाटकी साडी घालून गेली तर माझ्या साहेबांची बेइज्जती होईल आणि नाही गेली तर साहेबांना खूप वाईट वाटेल, काय करू. एका कार्यक्रमामध्ये शाहू महाराज आपली पगडी बाबासाहेबाला बक्षीस देतात. ती पगडी तिला ठेवलेली दिसते. रमाई ती पगडी खोलते, तिची साडी बनवते, नेसते, हाती पंचारती घेते आणि बाबासाहेबांच्या स्वागताला जाते. कार्यकर्ते रमाईचा हात पकडून तिला रंगमंचकावर नेतात. कोणाच्या ध्यानी येत नाही, पण बाबासाहेबांच्या ध्यानी येते की मी एवढा मोठा बॅरिस्टर, माझ्या रमाईची काय अवस्था आहे. बाबासाहेब जेव्हा भाषणाला उभे होतात, बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी येते. सर्व समाजाला वाटते की बाबासाहेब आमच्यासाठी रडत आहे, पण बाबासाहेब म्हणतात की बांधवांनो मी तुमच्यासाठी रडत नाही, कारण मी तुमच्यासाठी खूप काही केलं. मी आज माझ्या रमाईसाठी रडत आहो, कारण माझ्या रमाईसाठी मी काही सुद्धा केलं नाही, काही सुद्धा केलं नाही, म्हणून मी आज माझ्या रमाईसाठी रडत आहो. साहिली गरीबी आपण साईला तो त्रास. पवन जाधव, पप्पू सराफ यांच्याकडून 100 रुपये खूप खूप धन्यवाद. साहिली गरीबी आपण साहिला तो त्रास, तरी पोटी लेकर मुखी भरवी
हा विरह कधी सावू शकत नाही. पाहू शकते मी हे जग रडताना प्रथमा, पण तुम्हाला रडताना साहेब मी पाहू शकत नाही. तुम्हाला रडताना साहेब मी पाहू शकत नाही. मा रमा उभी आहे मरणादारी, खोटी साक्षी देत नाही. रमाई म्हणते साहेब मी तुम्हाला सोडून जाते. उभी आहे मरणादारी, खोटी साक्षी देत नाही. सुरुवात ठेवले तुम्ही मला सुखात, ठेवले तुम्ही मला सुखात, ठेवले तुम्ही मला दुःख मानून मी घेत नाही. आज खूप बोलायचे होते तुमच्या संग प्रथमा, आज खूप बोलायचे होते तुमच्या संग प्रथमा, पण काय करू मला बोलताच येत नाही. मला बोलताच येत नाही. कारण सोडून जाईल तुम्हाला हो आता, मी सोडून जाईल, मी सोडून जाईल, मी सोडून जाईल, मी सोडून जाईल, सोडून जाईल, मी सोडून जाईल, सोडून जाईल मी तुम्हाला हो आता. लावा जीव यशवंताला सांगते जाता जाता. लावा जीव यशवंताला सांगते जाता जाता, लावा जीव यशवंताला सांगते जाता जाता. रमाई म्हणते माझा यशवंत एकटा आहे साहेब, त्याला मारू नका. तो हट्ट करेल त्याला रागवू नका, त्याला जीव लावा साहेब. लावा जीव यशवंताला सांगते जाता जाता. लावा जीव यशवंताला सांगते जाता जाता, लावा जीव यशवंताला सांगते जाता जाता. प्रथमा मनाला, प्रथमा मनाला आवरा या ठिकाणी. रडू नका साहेबा लहान मुलावा. साहेबा पप्पू सराफ यांच्याकडून 50 रुपयाची भेट आली. रडू नका साहेबा